बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत. आता बातम्या विस्तारानं. सन 2047 पर्यंत जगातील सर्वात प्रगत राष्ट्र म्हणून भारताची ओळख व्हावी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे. ते साकार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन बळकट करण्यासह केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात असं आवाहन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं. भारतीय जनता पक्षाच्या 46व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापुरात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते. दुसरीकडे सन 2027 पासून देशातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया सुरू होईल. तसंच आगामी निवडणुकांमध्ये महिलांना 33% आरक्षण असेल त्याबद्दलच्या विधेयकावर येत्या संसदेच्या अधिवेशनात चर्चा होईल अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. जनसंघापासून वाटचाल केलेल्या भारतीय जनता पक्षाची स्थापना 6 एप्रिल 1980 मध्ये झाली. आज भाजपच्या 46व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रम आणि उपक्रम पार पडले. संसदेमध्ये सुरुवातीला भाजपचे केवळ 2 खासदार होते. आता हाच भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रासह 21 राज्यात सत्तास्थानी आहे. तर सन 2014 पासून केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार आहे. आज कोल्हापुरातील भाजप कार्यालयात पक्षाचा 46वा वर्धापन दिन कार्यक्रम झाला. नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमाला पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेत सन 2047 पर्यंत भारताला जगातील प्रथम क्रमांकाचा देश बनवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यानं जबाबदारीनं पक्षकार्यात सक्रिय राहावं, राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना गरजूंपर्यंत पोहोचवाव्यात असं आवाहन केलं. सन 2029 पर्यंत आता कोणत्याही निवडणुका नाहीत, पण मतदार याद्या अद्ययावत करणं, पक्ष संघटन बळकट करणं, कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणं अशी कामं करता येतील असं ते म्हणाले. जे स्वप्न मोदीजी घेऊन निघालेले की 47 साली देश आर्थिकदृष्ट्या जगात 1 नंबरवर न्यायचा आणि ते आत्तापर्यंत वाटत असेल की हे करतील की नाही, पण 11व्यावरून 3ऱ्यावर आणला त्यांनी. तर तो करायचा असेल तर मधल्या काळातली सगळी सरकारं भारतीय जनता पार्टीची राज्य केंद्र यावी लागतात. त्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या मी मांडल्या. एक आहे बूथ प्रमुख नीट करून घेणं, त्याच्या आधारे SIR नीट करून घेणं आणि नेत्यांनी मतदारसंघाचं डिलिमिटेशनकडे लक्ष ठेवणं. हे झालं तर मग 29 आणि 34 मग 39 मग 44 मग 49 हे काय अवघड आहे असं मला वाटत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळेच देशाची आर्थिक घडी सुधारत आहे. सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीतही भारत सुस्थितीत टिकून आहे असंही नामदार पाटील यांनी नमूद केलं. तर खासदार धनंजय महाडिक यांनी सन 2014 पासून मोदी सरकारनं घेतलेल्या देशपातळीवरील निर्णयांचा आढावा घेतला. पुढील वर्षापासून देशातील विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया सुरू होईल. तर महिलांना 33% आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. 16 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात याबाबत सविस्तर चर्चा होईल अशी माहिती खासदार महाडिक यांनी दिली. 2027ला डिलिमिटेशन होईल, मतदारसंघांची पुनर्रचना पुनर्मान्य होईल आणि त्याच्यानंतर 33% म्हणजे 10 मध्ये 4 महिला या आमदार असणार आहेत, 10 मध्ये 4 महिला खासदार असणार आहेत. त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर स्कोप आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा आहे, पण आपण आपलं बघू. परंतु हा ऐतिहासिक निर्णय सुद्धा जो 50, 60, 70 वर्ष काँग्रेसला किंवा अन्य कुठल्याही पक्षाला जमला नाही, तो सुद्धा मोठा महत्त्वाचा निर्णय आता उद्या 16 तारखेला होणार आहे. ध्येय, धोरणं, तत्व, विचार आणि नैतिक मूल्य यांच्याशी भाजपनं कधीही तडजोड केली नाही. त्यामुळेच पक्षाची प्रतिमा कायम उंचावत राहिली आहे असंही खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं. यावेळी भाजपच्या वाटचालीत योगदान दिलेल्या राजाराम शिपुगडे, दिलीप मैत्राणी, मामा कोलवणकर, किशोरी स्वामी, प्रभावती इनामदार, ॲडव्होकेट संपतराव पवार, भारती जोशी यांचा सत्कार नामदार पाटील आणि खासदार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक, महापौर रूपाराणी निकम, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, राहुल चिकोडे, नाथाजी पाटील, विशाल शिराळे, मुरलीधर जाधव, ॲडव्होकेट संगीता तांबे, रीमा पालनकर, माधुरी नकाते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.